तिवसा येथून जवळच असलेल्या नेरपिंगळा येथे बहुजन क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला। सर्वप्रथम बहुजन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश गणेश यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले। सर्वप्रथम बहुजन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश गणेश यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात येऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आपल्या छोटेखानी भाषणातून प्रकाश टाकण्यात आला। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली देशातील पहिली शाळा सुरू केली व 1852 साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरू केली। म्हणजे ज्योतिराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्यजनक आहे, हे निर्विवाद सत्य आहे, असे अध्यक्षांनी आपल्या भाषणातून सांगितले। व त्यानंतर जिल्हा प्रमुख अंकुश दुर्गवाल, उपाध्यक्ष पवन भाकरे, तालुका प्रमुख ऋषिकेश ठाकरे, शाखा प्रमुख सुनील हरणे यांच्या हस्ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला संघटनेचे सर्कल सचिव निखिल गिरटकर, निशा उके, मंगला गिरटकर, कांता भेदे, शुभम मोरे सह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।